शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन मळती वेळेस आता काय झालं की दिवस पुढे ढकललेले आहेत आणि ऊन देखील भरपूर प्रमाणामध्ये पडतंय. तर अशा वेळेस सोयाबीन ही आपली फुटते. तर बरेच शेतकऱ्यांना किंवा मशीन मालकांना प्रश्न असतो की सोयाबीन फुटते, याच्यावरती आपण कशा पद्धतीने सेटिंग करू शकतो. तर हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे की सोयाबीन फुटत असेल तर अशा कोणत्या सेटिंग केल्यानंतर आपल्याला सोयाबीन ह्या फुटणार नाहीत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आता वाळायला सुरुवात झाली आहेत आणि ऊन देखील भरपूर प्रमाणामध्ये पडते. त्यामुळे सोयाबीन मळती वेळेस काय होतात की फुटतात. तर अशा वेळेस आपण कोणकोणत्या सेटिंग केल्यानंतर आपल्याला जी समस्या आहे ती दूर होईल. तर हेच पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सोयाबीन फुटत असेल तर आपण कोणकोणत्या सेटिंग केल्या पाहिजेत. तर सर्वात महत्त्वाची आणि सुरुवातीची जर सेटिंगचा विचार केला आपण, तर जी बी आपली मागची टोकरी असते, ज्या साईडला आपण सोयाबीन टाकतो, याची स्पीड जी आहे ती स्पीड आपण वाढवली पाहिजे. कारण की स्पीड जर वाढवली तर जास्त प्रमाणामध्ये माल वरी ओढला जातो आणि सोयाबीन फुटणार नाही. त्यासाठी आपण ही सेटिंग केली पाहिजे. ही सेटिंग कशा पद्धतीने करतात ते प्रत्येक मशीनचं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असते, परंतु ह्या मशीनचं तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. तर ह्या साईडला, खालच्या साईडला आपण बघू शकता फुल आता ह्या साईडला टाकलं तर कमी स्पीडने बिंगते, मधल्या साईडला टाकलं तर नॉर्मल स्पीडने, आणि लहान फुलीवरती टाकलं तर फुल स्पीडमध्ये मागची टोकरी ही बिंगत असते. तर सुरुवातीला ही एक सेटिंग आपण केली पाहिजे. नंतर दुसरी सेटिंगचा जर विचार केला आपण, अत्यंत महत्त्वाची मेन सेटिंग आहे ती, जे बी वरचा आपला ड्राम असतो किंवा जे कटर असतात त्यामधून क्रश होत असतं किंवा भोगा होत असतो सोयाबीनचा काढाचा, त्याची सेटिंग जी आहे ती सेटिंग देखील आपण स्लोवरती केली पाहिजे. आता ह्या मशीनला दोनच आपल्याला सेटिंग मिळतात, एक तर फुल स्पीड आणि एक तर कमी स्पीड. आता आपली फुल स्पीडवर आहे, कारण की आपले जे कटर आहेत ते कटर जुने असल्यामुळे आपण कमी स्पीडवरती चालवले, फुल स्पीडवरती चालवलेलं आहे. जर आपले कटर नवीन असतील तर आपण लहान फुलीवरती टाकल्यानंतर आपल्याला ते स्पीड ही कमी दिसून येते. तर ही एक अत्यंत महत्त्वाची सेटिंग आहे. आणि नंतर एक सेटिंग करायची आपण, जी बी आपली फॅनची असते किंवा जी बी बुसकट बाहेर फेकण्याची सेटिंग असते ती देखील आपण फुलवरती केली पाहिजे. कारण की मागून जर जास्त प्रमाणामध्ये माल आला टोकरीमधून तर आतमध्ये जास्त प्रमाणामध्ये साचल आणि बुसकाटामध्ये जाईल. त्यामुळे स्पीड, जी बी फॅनची स्पीड आहे ती फुलवरती ठेवली पाहिजे. नंतर काय केलं पाहिजे, तर ट्रॅक्टरचा आर पी एम साधारणपणे 1500वर जर चालवत असाल आपण तर साधारणपणे 1213 चालवलं पाहिजे. कारण की आता जी आपण मशीन बघत असाल ही मशीनचा जो गिअरबॉक्स आहे तो गिअरबॉक्स समोर आहे. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये ह्या मशीनला आर पी एम जास्त आहे, त्यामुळे आपल्या स्पीड ही कमी ठेवावी लागते. आपण साधारणपणे 1200 आर पी एमवरती आता सोयाबीन मळायला चालू आहे. तर ह्या 2-3 सेटिंग केल्यानंतर तुम्हाला जे बी सोयाबीन फुटण्याची समस्या आहे ती समस्या दिसून येणार नाही. आणि आणखी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावरती देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती ही देऊ. काड्या येत असतील त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. संपूर्ण मशीनचं काही बी तुम्हाला जर समस्या असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता. आपण त्याच्यावरती आपल्याला माहिती ही देऊ. आणि जर माहिती देणं नाही झालं तर आपल्यासाठी एक व्हिडिओ देखील बनवून देऊ की ही समस्या आणि याच्यावरती हे निदान आपण करू शकतो. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.